जमीन घेणार आहात पण फेरफार झाला आहे की नाही हे कसं कळणार? एक छोटी चूक आणि लाखोंचं नुकसान. नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं प्लॉट गॅप. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेरफार कसा तपासायचा, कोणत्या ऑनलाईन वेबसाईट वरून तो चेक करायचा आणि कॉपी खोटी तर नाही हे कसं ओळखायचं हे पाहणार आहोत. सगळ्यात आधी पाहूया फेरफार म्हणजे नक्की काय. जमिनीच्या मालकी, क्षेत्रफळात किंवा त्याच्या बाउंड्री मध्ये जर काही बदल झाला तर त्याला फेरफार असं म्हणतात. उदाहरणार्थ जमीन विक्री झाली, जमीन वारस हक्काने मिळाली, विभागणी झाली किंवा कर्जासाठी तारण ठेवली. हे सगळे बदल जमिनीच्या रेकॉर्ड मध्ये नोंदवले जातात आणि यालाच आपण फेरफार असं म्हणतो. आता हे फेरफार तपासणं इतकं महत्त्वाचं का आहे? कारण तुम्ही जर जमीन खरेदी करण्यापूर्वी फेरफार तपासला नाही तर मालकी हक्क चुकीचा असू शकतो, जमीन वादात असू शकते, जमीन बँकेकडे तारण असू शकते किंवा मग जमीन आधीच कोणाला तरी विकलेली असू शकते. म्हणूनच जमीन खरेदी करण्यापूर्वी फेरफार चेक करणं मॅन्डेटरी असतं. आता बघूया ऑनलाईन फेरफार कसा तपासायचा. सगळ्यात आधी गुगलवर जाऊन महाभूलेख महाराष्ट्र ही वेबसाईट ओपन करा. वेबसाईट उघडल्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडा. यानंतर 7/12/8 किंवा मग फेरफार यावर क्लिक करा. नंतर तुमच्या जमिनीचा गट क्रमांक किंवा सर्वे नंबर टाका आणि सर्च करा. आता तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला फेरफारचा रिपोर्ट दिसेल. आता या फेरफार रिपोर्ट मध्ये नेमकं काय तपासायचं? 1. ओनरचं नाव बरोबर आहे का? 2. फेरफार एंट्री नंबर आहे का? 3. एंट्री टाइप, सेल, गिफ्ट, पार्टिशन किंवा इनहेरिटन्स स्पष्टपणे दाखवलेला आहे की नाही ते बघा. 4. जमीन तारण किंवा कोर्ट केस मध्ये तर नाही ना? फक्त ऑनलाईन बघून पूर्णपणे खात्री होत नाही, त्यामुळे हे काही डॉक्युमेंट्स नक्की तपासा. फेरफार आदेश, खरेदी विक्री दस्तक, भूमी अभिलेख कार्यालयाचा दाखला, बँक एनओसी असल्यास जमीन तारण नाही याची खात्री. आता हा फेरफार खोटा असेल तर नेमकं काय करावं? जर तुम्हाला फेरफार चुकीचा वाटत असेल तर लगेच तहसील ऑफिस मध्ये तक्रार करा, पुरावे जमा करा किंवा मग ग्रामसेवक आणि तलाठी यांच्याकडे तक्रार करा आणि यानंतर 30 दिवसात फेरफारचं ऑडिट होऊ शकतं. एकूणच काय तर जमीन खरेदी करण्यापूर्वी फेरफार पाहणे म्हणजे लाखोंचं नुकसान होण्यापासून वाचलंय. तर मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या आवडत्या प्लॉट गॅपला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.